नमस्कार, खमंग तडका या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मिरची वडा। त्यासाठी लागणारे साहित्य: पाव किलो मिरची धुवून कापून घेतली, 3 बटाटे उकडून घेतलेत, कोथिंबीर, लिंबू, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कढीपत्ता, धने कुटून घेतलेत, तांदळाचे पीठ, बेसन पीठ, तडक्यासाठी हिंग, राई, जिरे, मीठ, तेल, हळद व लाल तिखट। आता आपण हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरे वाटून घेऊ। आता आपले वाटण वाटून झालेत। आपण पॅन मध्ये तेल घालून तडका तयार करून घेऊ। आता आपले तेल गरम झाले, राई, जिरे, हिंग घालून घेऊ। त्यातच वाटलेला मसाला घालून घेऊ। गॅस बंद करून टाकू। आता आपली फोडणी तयार झाली। आपण बटाटे मॅश करून घेऊ। आता आपला बटाटा मॅश करून झाला। आपण त्यात तडका घालून घेऊ। कुटलेले धने घालून घेऊ। कोथिंबीर घालू। चवीनुसार मीठ घालू। थोडे लिंबू रस घालू। हे आपण मिक्स करून घेऊ। आता आपला मसाला तयार झालाय। आपण कढईत तेल घालून घेऊ। तेल गरम होईपर्यंत आपण बेसन पीठ मिक्स करून घेऊ। 1 वाटी बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचे पीठ, त्यात थोडे धने कुटलेले घालून घेऊ। एक चमचा ओवा घालू। चवीनुसार मीठ घालू। थोडे हळद घालू। थोडेसे लाल तिखट, थोडे गरम तेल घालू। आता आपण पीठ भिजवून घेऊ। थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजू। आता आपले पीठ भिजून झाले। आता आपण मिरचीमध्ये मसाला भरून घेऊ।
याप्रमाणे आपण सर्व मिरची भरून घेऊ। आता आपल्या सर्व मिरची भरून झाली, तेल पण गरम झाले। आता बेसन पिठात डुबवून आपण तेलात सोडून घेऊ। आता आपण मिरची वडा पलटी करून घेऊ। बारीक गॅसवरती खरपूस तळून घेऊ। आता आपला वडा तळून झाला, आपण काढून घेऊ। याप्रमाणे आपण सर्व वडे तळून घेऊ। मिरची वड्याची रेसिपी आवडल्यास खमंग तडका या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।